कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्ह्यातील आशा सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत राज्य शासनाने मंजूर केलेल्या मानधनवाढीचा लिखित आदेश काढावा यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी मागील वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता। या संपाच्या पार्श्वभूमीवर संप काळात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, अप्पर मुख्य सचिव, आयुक्त आरोग्य सेवा इत्यादींसोबत कृती समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या। या बैठकीत आशा सेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट म्हणून 2000 रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येतील। आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात 7000 रुपयांची वाढ तर गटप्रवर्तकांचा मोबदल्यात 10000 रुपयांची वाढ तसेच गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे निर्णय देण्यात आले होते। प्रशासनाने फक्त तोंडी आश्वासन देत 1.5 महिन्यात GR काढू असे आश्वासन दिले होते, मात्र या संदर्भात अद्याप कोणताही लेखी आदेश काढला नाहीये। दरम्यान आज आशा सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत दिलेल्या आश्वासनांबाबत तात्काळ लेखी आदेश मिळावेत, अन्यथा कोल्हापुरातील सर्व आशा सेविका येत्या बुधवारपासून पालकमंत्र्यांच्या दारासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला। 18-10 ते 11 म्हणजे ऑक्टोबर ते सप्टेंबरमध्ये आम्ही 23 दिवस संप केला होता। त्या संप काळामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की आशा व गटप्रवर्तकांना सेवेत सामील करून घ्या। ऑनलाईन कामं होती त्या आशांच्यावर लादलेली, त्या ऑनलाईन कामावरती पूर्णपणे बहिष्कार आणि आशा गटप्रवर्तकांना 26,000 वेतन मिळालंच पाहिजे अशा आमच्या मागण्यासाठी आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपात उतरलो होतो। पण त्यावेळेस शासनाने आम्हाला असं सांगण्यात आलं की ऑनलाईन कामं तुम्ही सुरू करा आणि तुमचा जो मानधनवाढीचा GR आहे तो आम्ही म्हणजे मानधनवाढ आम्ही जाहीर करतो। त्यानंतर शासनाने आम्हाला आशांना 7000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10000 रुपये मानधनवाढ केली, पण मानधनवाढ ही फक्त तोंडी जाहीर केली। त्यांनी त्या मानधनवाढीचा GR सांगितला की 1-1.5 महिन्यानंतर तुमचा मानधनवाढीचा GR आम्ही काढतो, पण तसं काही झालेलं नाही आहे। मानधनवाढीचा GR काढलेला नाही आहे। तत्पूर्वी त्यांनी आमच्याकडून ऑनलाईन जे काम होतं गोल्डन कार्डचं पूर्ण टार्गेट पूर्ण करून घेतलं आणि आता मानधनवाढीचा GR निघालेला नाही आहे। त्यामुळे आज 29 तारखेपासून आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आणि आज 12 तारखेपासून आम्ही आमचं जे आशांचं पूर्ण काम आहे ते काम बंद केलेलं आहे आणि आजपासून आम्ही आशा आणि गटप्रवर्तक ऑल कोल्हापूर जिल्ह्याने पूर्ण महाराष्ट्र राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक ह्या संपात उतरतोय आणि आम्ही आता बुधवारपासून पालकमंत्र्यांच्या घरावरती आमचं ठिय्या आंदोलन असणार आहे। जोपर्यंत आमचा GR निघत नाही तोपर्यंत आम्ही पालकमंत्र्यांच्या दारातून आम्ही हलणार नाही असं आमचं हे पुढचं म्हणजे काय धोरण आहे ते असणार आहे। यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, राधिका घाटगे, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सुरेखा तिसांगीकर, वसुधा बोडके, संगीता कामत आदी आशा सेविका उपस्थित होत्या। कॅमेरामन नाझ अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।